गृहिणी दिवसभर काय करते असा प्रश्न अनेकांना पडतो. चला आज माझ्यासोबत एक दिवस जगा. कदाचित या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत तुम्हालाही कळेल. आणि जर असेच मनाला स्पर्श करणारे मराठी व्लॉग्स आवडत असतील तर आत्ताच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. हाय, मी अनघा. आजच्या दिवसाची सुरुवात झाली मस्त अशा पावसाने. खिडकीतून दिसणारी हिरवीगार झाडं, थंडगार वारा आणि प्रसन्न वातावरण. दिवसाची सुरुवात ह्यापेक्षा सुंदर काय असू शकते? त्यानंतर दिवसाची पहिली जबाबदारी, वैभवचा टिफिन आणि नाश्ता. आज गरमागरम पोहे, मसाला चहा आणि प्रेमाने भरलेला डब्बा तयार केला. टिफिन मध्ये काय बनवलं आहे ते तुम्हाला माझ्या शॉर्ट्स मध्ये नक्की पाहायला मिळेल. तो ऑफिसला गेल्यानंतर मी माझा आवडता नाश्ता केला. गरमागरम मसाला चहा आणि तुपात खरपूस भाजलेली चपाती. साधा नाश्ता पण मन भरून टाकणारा. यानंतर घराची साफसफाई सुरू केली. कपडे धुताना डिटर्जंटची बाटली संपली होती. शेवटचा थेंबही वाया जाऊ नये म्हणून त्यात पाणी घालून ती पूर्ण वापरली. मला नेहमी वाटतं काटकसर म्हणजे पैशाची कमतरता नाही तर आपल्या कष्टाची किंमत जाणणं आहे. नंतर परीची सायकल घरात आणली. सोसायटीचे नियम पाळले की मनही शांत राहतं आणि वादही टाळतात. सगळी कामं आटोपल्यानंतर काही क्षण फक्त आकाशाकडे आणि पावसाकडे पाहत बसले. निसर्गाकडे शांतपणे बघणं हेही स्वतःला वेळ देण्याचं एक सुंदर माध्यम आहे. परी शाळेतून आली आणि तिला पाहताच दिवसाचा सगळा थकवा निघून गेला. मग आम्ही दोघी गुरुवार असल्यामुळे आईकडे निघालो. परीने तिच्या आजोबांनी दिलेला जुना रेनकोट घातला. काही वस्तू नवीन नसल्या तरी त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी त्यांना खूप मौल्यवान बनवतात. आईच्या घरी पोहोचल्यावर बाबांच्या फोटो समोर काही क्षण थांबले. ते आजही आपल्या सोबत आहेत अशी भावना मनाला नेहमीच आधार देते. आईच्या हातचा गरमागरम चहा, माझी आवडती खिडकी जवळची जागा, स्वामींची आरती, भजन आणि प्रसन्न वातावरण. गुरुवार नेहमीच मनाला नव्याने ऊर्जा देऊन जातो. घरी परतताना इडलीचं पीठ घेतलं आणि रात्री साजूक तुपात खमंग डोसे बनवले. परीसाठी थोडेसे अप्पेही बनवले होते. त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये रेसिपी नक्की लिहा. मी तुमच्या बरोबर रेसिपी नक्की शेअर करेल. आणि परीच्या मस्तीमध्ये, हसण्यात आणि गप्पांमध्ये आजचा दिवस संपला. आजचा व्लॉग मधून मला एकच गोष्ट सांगायची आहे. आनंद महागड्या गोष्टींमध्ये नसतो. तो आपल्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये, आपल्या माणसांमध्ये आणि आपण जपलेल्या आठवणींमध्ये असतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन दिवसासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.